हॅलो. मी ना आज माझ्या बहिणीच्या घरी म्हणजे ना विरारला जायला निघाली होती. मी ना टिटवाळ्याला राहते आणि माझं बहिणीचं घर ना विरार आहे. मला ना टोटल 3 ते 4 तास लागणार होते. मग तेच मला ठाण्याला उतरून मम्मीकडेही तिचं सामान द्यायचं होतं आणि मम्मीकडून काही सामान घेऊन जायचं होतं. आणि मी फायनली ना विरारला ताईच्या बिल्डिंगच्या खाली पोचली होती. मला ना एवढं भारी वाटत होतं ना. आणि मी ना गुपचूप घरी चालली होती, कारण मला माहीत होतं निधी मला काहीतरी सरप्राईज देणारच आहे. म्हणून मी ना ताईला ना आधीच फोन करून सांगितलं होतं मी आले म्हणून वगैरे. आणि निधीने पण ना मग तिच्या मम्माजवळ विचारून ना कन्फर्म केलं होतं माऊ कधी येणार. आणि फायनली ना मी ताईच्या घरी पोचली. ही ना माझी ताई आहे. आणि ना निधीने माझ्यासाठी ना वेलकम टू माऊ असं ना सरप्राईज लिहिलेलं होतं. आणि ती ना माझ्यासाठी लपून पण बसली होती. आता कुठे बसले ना ते आपण पाहूयाच. आणि ही बघा मला निधी भेटली. एवढं भारी फिलिंग आलं ना तिची माऊ आल्यावरती काही विचारू नका. आता ना ती 3 दिवस फुल टू धम्माल करणार आहे माऊसोबत. आणि आम्ही ना खूप फिरणार पण आहोत, खूप मज्जा करणार आहोत. निधी तर खूप एक्साइट होती. मी ना निधीसाठी ना गुलाबजाम नेले होते आणि गावावरून आंबे पण आणले होते, ते नेले होते. निधी तर कोकणीच आहे, ती गुहागरची आहे. आणि मॅडमला आमच्या ना आंबे खूप आवडतात, म्हणून ना मी माझ्याकडचंही तिला काही आंबे वगैरे घेऊन गेली होती. आणि निधीच्या मम्मीने पण माझ्यासाठी ना स्पेशल असं आज जेवण बनवलं होतं. आता उद्यापासून तर डेलीच नवीन काही ना काहीतरी माझं फेवरेट डिश बनणार आहे. आणि आज ना मी कर्दी सुकट असं ना नॉनव्हेजची भाजी खाल्ली होती. खूप मस्त होतं हे होतं जेवण. टाटा, बाय बाय.